आणि आता बातमी आहे ठाण्यातून। ठाणे शहरातील झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांचा रंग बदलण्यात आलाय। काळ्या रंगाऐवजी आता लाल रंग असेल। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। ठाणे शहराला गजबजलेलं शहर म्हणून ओळखलं जातं। याच ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात आहे। त्याचप्रमाणे वाहनांची ये-जा करणं पण मोठ्या प्रमाणात चालू असतं आणि याचसाठी जे काही झेब्रा क्रॉसिंग आहेत हे काळ्या आणि पांढऱ्या चट्ट्याचे आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र याच झेब्रा क्रॉसिंगवरती अनेक वेळा अपघात देखील झालेले पाहायला मिळाले। याचं कारण असं की लाल आणि पांढरे जे पट्टे आहेत हे काही कालांतराने नाहीसे होतात, ते दिसेनासे होतात आणि याचमुळे पादचाऱ्यांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो। आणि याच्यासाठी वाहतूक प्रशासनाने लाल आणि पांढऱ्या रंगाचे जे झेब्रा क्रॉसिंगचे रंग आहेत ते बदललेले पाहायला मिळतात। लाल आणि पांढऱ्या रंगाचे हे जे पट्टे आहेत ते आता सर्वच ठिकाणी ठाणे शहरामध्ये दिसून येणार आहेत, जेणेकरून पादचाऱ्यांना हा जो झेब्रा क्रॉसिंग आहे तो स्पष्ट दिसावा। त्याचप्रमाणे जे वाहन चालक आहेत त्यांना सुद्धा नियमांचं उल्लंघन करता येऊ नये किंवा लाल आणि पांढरे चट्टे ठळक दिसावेत यासाठी हे जे झेब्रा क्रॉसिंग आहे याचे रंग बदलण्यात आलेले आहेत। कारण वारंवार असं पाहिलं जातं की काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे चट्टे हे काही कालांतराने निघून जातात, त्यामुळे वाहन चालकांना देखील ते समजणं कठीण जातं आणि यामुळे त्यांच्याकडून उल्लंघन होत असतं। आणि याचसाठी हे लाल आणि पांढरे पट्टे जे आहेत ते आता ठाणे शहरामध्ये सर्व ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।